फॉरेक्स बेसिक टू ॲडव्हान्स या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या सिरीजमध्ये आपण फॉरेक्स मार्केटबद्दलची संपूर्ण माहिती अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत. ही सिरीज न्यू कमर्स यांच्यासोबत जे ऑलरेडी फॉरेक्समध्ये सध्या काम करत आहेत अशा एक्सपिरियन्स ट्रेडर या दोघांसाठी आहे. ही सिरीज आपण दोन ठिकाणी स्प्लिट केलेली आहे. एक जी आहे ती बेसिक अँड द सेकंड वन ॲडव्हान्स सिरीज. सर, या बेसिक आणि ॲडव्हान्स याच्यामध्ये काय फरक आहे, बेसिक सिरीजमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे, ॲडव्हान्समध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे, ह्या डिटेल आपण इथं पाहू. बेसिक सिरीजमधला सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे इट इज अ फॉरेक्स ट्रेडिंग. हे फॉरेक्स ट्रेडिंग काय आहे ॲक्च्युअली याचं पूर्ण इंट्रोडक्शन. फॉरेक्स ट्रेडिंग काय आहे, कोण करतं, कशा पद्धतीनं चालतं, फॉरेक्स एक्झॅक्टली आहे काय, याची पूर्ण डिटेल आपण फॉरेक्स ट्रेडिंग या इंट्रोडक्शन या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये फॉरेक्समध्ये पार्टिसिपेंट कोण कोण आहेत, म्हणजे ॲक्च्युअली हे फॉरेक्स मार्केट चालतं कसं, याचं स्ट्रक्चर कसं आहे, याच्यामध्ये कोण पार्टिसिपेट होतं, याची पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहे. ज्या वर्ल्डमध्ये कंट्रीज आहेत त्या कंट्रीज आणि त्यांची करन्सीज काय आहेत या डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये शिकणार आहेत, कंट्रीज आणि त्यांच्या करन्सी. त्यानंतर मेजर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मार्केट. हे मेजर फॅक्टर्स काय आहेत की मार्केटमध्ये आपण मार्केट बघितलं असेल, एक तर मार्केट बायला जातं, बाय इट इज कॉल्ड ॲज अ बुलिश मार्केट. एक तर ते जातं खाली सेलसाठी, इट इज कॉल्ड ॲज अ बेरिश मार्केट. अँड द थर्ड वन इट इज अ साइडवेज मार्केट. तर हे बायला जाण्यासाठी किंवा सेलला जाण्यासाठी किंवा एक चॉपी मार्केटमध्ये बाय सेल कन्सोलिडेशन फॉर्म मध्ये जाण्याच्या मागे कोणकोणते फॅक्टर्स आहेत, ते फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. तर हा कन्सेप्ट आपण याच्यामध्ये बघणार. याच्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे फॉरेक्स वर्सेस इंडियन मार्केट. आपल्याला फॉरेक्स का करायचं आहे, आपल्याला इंडियन मार्केट का नाही करायचे आहेत. फॉरेक्सचे प्लस पॉईंट, इंडियन मार्केटचे प्लस पॉईंट, इंडियन मार्केटचे निगेटिव्ह पॉईंट्स, फॉरेक्स मार्केटचे निगेटिव्ह पॉईंट्स, एव्हरेज आउट आपण कंपॅरिझन करून फॉरेक्सच का सिलेक्ट केलं याचं कन्क्लुजन आपण ह्या चॅप्टर मध्ये क्लिअर करणार आहे. त्यानंतर आहे फॉरेक्स एक्झॅक्टली वर्क कसं करतं. हे सेंट्रलाइज मार्केट आहे, डिसेंट्रलाइज मार्केट आहे. याच्यातून बायची ऑर्डर कोण प्लेस करतं, सेल कसं प्लेस करतं, यातून प्रॉफिट कसा जनरेट होतो, तो कसा स्प्लिट होऊन येतो, यात ब्रोकर कसे काम करतात, या सगळ्या डिटेल आपण याच्यामध्ये फॉरेक्स कसं काम करतं या चॅप्टर मध्ये कंप्लीट करणार आहे. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे यानंतरचा पेअर्स म्हणजे काय राहतं हे आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहे. त्यानंतर पिप्स म्हणजे काय असतं हे देखील त्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण क्लिअर करणार आहे. नेक्स्ट वन दॅट इज द लॉट साईज. लॉट साईज म्हणजे आपलं अकाउंट कितीचं आहे, किती डॉलरचं आहे, त्यानुसार आपल्या लॉट किती पडल्या पाहिजेत, क्वांटिटी किती घेतल्या पाहिजेत. हे लॉट साईजचा जो ऑप्शन आहे किंवा जो कन्सेप्ट आहे आपण त्या चॅप्टर मध्ये क्लिअर करणार आहे. त्यानंतर व्हॉट इज स्प्रेड. आपण ब्रोकर चूज करताना त्याचा स्प्रेड कितीचा आहे, ब्रोकरेज कशा आहेत, या सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करून त्यानंतर आपण काय करणार आहे, ब्रोकर सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ ऑर्डर्स. टाइमला जे एक्झिक्यूट होणार आहेत मार्केट ऑर्डर्स आणि पेंडिंग ऑर्डर्स, ह्याचे जे सब टाइप्स आहेत आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट मार्केट स्ट्रक्चर, मगाशी सांगितल्याप्रमाणे बुलिश, बेरिश आणि साइडवेज हे डीप मध्ये आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. चार्ट्सचे जे काही प्रकार असतील ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. काही कॅन्डलस्टिक इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक्स आहेत, त्या कॅन्डलस्टिक आणि त्याच्या टाइप्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ट्रेडिंग सेशन. ट्रेडिंग कधी करायचं, 24 आवर्स चालणार हे मार्केट आहे, याचं मिनिंग कधीही उठलं ऑर्डर प्लेस केली नाही चालणार, तर हे सेशन वाईज कसं काम करतं हे आपण सगळं डीप मध्ये आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. इट इज अ ट्रेडिंग सेशन्स. हा झाला आपला बेसिक. ह्या ज्या आहेत ह्या बेसिक कन्सेप्ट आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहे.